आहे। सर्वांना माझा प्रवास माहिती आहे। रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड या सर्व तालुक्यातून सर्वांना माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने सर्वांना कल्पना आहे। आपल्याला कल्पना आहे खूप वर्षापासून मी आपल्या ह्या सेवेत एक समाज सेवेच्या रूपाने श्रीराम फाउंडेशनच्या रूपाने आपल्या समोर नेहमी असतो। आपल्याला कल्पना आहे शेतकऱ्याचं जे काय ज्यावेळेस काहीतरी आपत्ती येते त्यावेळेस मी काही ना काही खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतो। तसं मला बोलून दाखवण्याची जमत नाही, पण आपल्याला फक्त थोडंसं आठवण देतो। पण समाज सेवेला एक चांगली जोड मिळावी म्हणून शासनाचं यावं आणि ते करण्यासाठी साहेबांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हात ठेवला। साहेब, मी आपल्या मनापासून खूपच ऋणी आहे की माझ्यासारख्या नवख्या माणसाला आपण ही जबाबदारी दिली। पण मी तुम्हाला आश्वस्त करेल साहेब, आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना सर्वांना आश्वस्त करेल, सर्व पदाधिकाऱ्यांना आश्वस्त करेल की माझ्याकडनं आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। प्रामाणिकपणे काम करेल, पक्षाला चांगल्या प्रकारे मोठं करण्याचा प्रयत्न करेल आणि समाजाला, जनतेचे प्रश्न हे संसदेत मांडेल, त्याच्यावरती पर्याय काढेल, त्याला पुन्हा पुन्हा ते प्रश्न येऊ देणार नाही, हेच तुम्हाला शब्द देतो साहेब। मी बघितलं भरपूर लोकांना आतापर्यंत कितीतरी प्रश्न पेंडिंग आहे, कितीतरी प्रश्न समोर आहेत। शेती, शेतकरी, तरुण वर्ग, सर्वसामान्य, अल्पसंख्याक, शेतशिवाराचे रस्ते। काही लोक तर म्हणतात की हा तुम्ही 100च्या स्पीडला चालणारा रस्ता आम्ही बनवला, काय तुमचं योगदान आहे? एक अंकलेश्वर ब्रांडपूर रस्त्याचा विषय तुमच्याकडनं होत नाही, त्याचं आजही राजपत्र माझ्याकडे आहे। हे राजपत्र निघालेलं साहेब की हा रस्ता कुठून कुठून निघतोय। शेतकऱ्यांची जमीन जाते आहे, छोट्या शेतकऱ्यांची जमीन जाते आहे आणि त्या जमिनीचा मोबदला किती मिळेल त्यांना माहीत नाही। आणि लोकप्रतिनिधी म्हणतात आम्ही त्याचे काम केलेलं आहे, तो रस्ता तिकडनं जाणार नाही। ज्यावेळेस ह्या राजपत्र निघालं तेव्हा त्या लोकप्रतिनिधीला माहीत सुद्धा नव्हतं की असं काही झालेलं आहे। सर्वात पहिला आवाज आम्ही उठवला, आमच्या श्रीराम फाउंडेशनने उठवला। त्यावेळेस मायबाप जनता सोबत होती माझ्या, पण केव्हाही मला कधी श्रेय घेण्याची मला इच्छा नसते। काम करत राहणे, काम करत जाणे आणि काम केलं की मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की त्याचं श्रेय मिळतेच मिळते। हे माझ्या जीवनाच्या 18 वर्षापासूनचा आतापर्यंतचा अनुभव आहे साहेब। जनतेला काय पाहिजे, सर्वसाधारण माणसाला काय पाहिजे याचा कधी विचार केला लोकप्रतिनिधीने? कधीही विचार केला नाही। रस्त्याचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, कुठला प्रकल्प आणला का? कधी विचार केला का? एक भुसावळला वॅगन बनवण्याचा प्रकल्प येणार होता, पण एका लेटरसाठी फक्त एक लेटर दिलं नाही आपल्या प्रतिनिधीने। एक लेटर त्या तिथल्या अमरावतीच्या खासदाराने दिलं, तो प्रकल्प तिथे गेला। म्हणजे हे रावेर लोकसभा द्रोही म्हणावे का यांना? ही एवढी सभा, खरं म्हणजे मी आमच्या ताईंचं मनापासून आभार मानेल की ताईंनी माझ्यासाठी एवढी मोठी सभा घेतली। खूप अभिनंदन, म्हणजे आभार मानतो ताईंचे। ताईंनी शब्द दिलेला आहे, म्हणजे याला आपण लोकसभा द्रोही म्हणायचं का? रावेर द्रोही म्हणायचं का? कधी रावेरबद्दल विचार करायचा नाही का यांनी? नावाला रावेर लोकसभा, नावाला रावेर विधानसभा। मला म्हणतात 3 पक्ष बदलून आला, इथे बोलायची जरूरत आहे, मी तुम्हाला क्लिअर करेल। पहिल्याचा प्रश्न सांगेल तुम्हाला की लग्न कार्यामध्ये सांगतात की श्रीराम पाटलांना 10 करोडचा चेक दिला पक्षाला। साहेबांनी मला पैशाचा एक शब्दही विचारला नाही साहेब, पैसे हा विषय केला पण नाही साहेब। मी साहेबांचं मनापासून हे करेल। लग्न कार्यांमध्ये सांगतात माझ्या नावाचं सांगतात, असं काही नाही आहे। मी तुमचं ते खोडून सांगतो, तुम्हाला लक्षात आणून देतो तेवढ्यासाठी। 3 पक्ष बदलवले नाही, एका पक्षात आमचे डिस्कस झालं, विचारायला गेले होते त्यांचे दादांशी आम्ही भेटायला गेलो होतो। पण काय आहे की श्रीरामनं काहीतरी केलं चर्चा त्याची खूप मोठी व्हायची।
एक पक्ष बदलवला. मी ॲक्सेप्टेबल माणूस आहे. मी माझ्या जे काय असतं ते ॲक्सेप्ट करणारा माणूस आहे. जनतेसमोर जायचं तर प्रामाणिकपणे जायचं आणि प्रामाणिकतेला डर नसतो. आमचे मोठे बंधू घरातल्या घरात थोडेसे नाराज झाले. त्या नाराजीमध्ये थोडंसं काहीतरी बोलले तर काल ॲक्च्युली आमच्या मोठ्या भाऊंवरती मला बोलायचं नाही आहे, पण नाईलाजाने बोलावं लागते आहे. भाऊंना माझी एकच विनंती आहे की भाऊ तुम्ही ह्या पोरांमध्ये येऊ नका. भाऊंची आदर करतो. भाऊंची उंची मोठी आहे. राजकारणात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. भाऊंनी थोडंसं नाराजी आमच्या छोट्या संतोष भाऊंनी म्हटलं की बा डमी उमेदवार आहे त्या त्रागामध्ये पण भाऊंचा आम्हाला आशीर्वाद दिला. 2 दिवसापासून 4 दिवसापासून आशीर्वाद दिला. मी सांगितलं होतं आधीच की आमचे भाऊ नाराज आहे पण मला आशीर्वाद देतील. त्याला जोड लावली यांनी की हा डमी उमेदवार आहे. तुम्हाला वाटतो डमी उमेदवार? डमी उमेदवार सकाळी 6 ते 2 वाजेपर्यंत काम करू शकतो रात्रीच्या. साहेब 350 ते 350 गावांना भेटी दिल्या. मी सांगावं मला त्या लोकप्रतिनिधीने की त्याने 10 वर्षात किती गावांना भेटी दिल्या. सांगावं त्या लोकप्रतिनिधीने की 10 वर्षात त्यांनी या कोणत्या गावात जाऊन कोणत्या लोकांना काय भेटले आणि काय प्रश्न विचारले किंवा काय त्यांच्या समस्या विचारल्या. पण ह्या 8 दिवसात जवळजवळ 300 गावांना मी भेटी दिलेल्या आहे. साहेब धावपळत का असेना दिवसभरात 35 किलोमीटर चालतो. मी डमी उमेदवार वाटतो तुम्हाला? पण डमी उमेदवार जर आहेच तुमच्या मनाने तर मग तुम्ही बाहेर प्रचाराला का पडताय? कशासाठी पडताय? अहो ज्या वेळेस माझ्या विरोधात नवख्या माणसाच्या विरोधात तुम्ही प्रचाराला पडता त्या दिवशी आपल्या जनतेची जीत झालेली आहे. कारण ही उमेदवारी माझी नाही तर ही आपली जनतेची उमेदवारी आहे. भावांना माझी विनंती असेल की आमच्या मुलांमध्ये तुम्ही पडू नका. आम्ही तुमच्या मुलासारखे आपण आपला आदर करतो. आम्ही भाऊ म्हणतात क्लिप व्हायरल करा. कशाला क्लिप खेळता? क्लिप फार वेगळा प्रकार आहे. नाही भाऊ असं नाही करा. माझं विनंती आहे आपल्याला, माझी रिक्वेस्ट आहे. मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. आपल्याला क्लिप व्हायरल खेळायचं नाही. आपल्याला चांगलं काम करायचं आहे. मला चांगल्या कामासाठी यायचं आहे. लोकांनी मला जसा आहे तसा इथपर्यंत आणलेला आहे आणि मला कुठेही कोणाबद्दल बोलायचं नाही, बोलणार नाही. फक्त मला ज्या मिळालेलं आहे त्याचा मला जबाब द्यावा लागेल. लोक मला विचारतात भाऊ तुम्ही त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. पण मी तेवढ्याच रिस्पेक्टनं देईल. मी रिस्पेक्ट देणारा माणूस आहे. रिस्पेक्ट दिला की रिस्पेक्ट मिळतो. पण येणाऱ्या काळात तुम्हाला मी आश्वस्त करेल, शेती आहे, मोठे उद्योगधंदे आहे, शेतीच्या GST बद्दल आपल्या मॅनिफेस्टोमध्ये आहेच. मतदारसंघात आपल्याला बदल घडवायचा आहे. बदल घडवायचा की नाही घडवायचा? एकदा सर्व हातवरती करा. आपल्याला हा बदल घडवल्याशिवाय फरक समजणार नाही साहेब. आपण तेच रोजची मेथीची भाजी खाल्ली की आपल्याला दुसऱ्या भाजीचा फरक समजत नाही. त्यासाठी आता बदल मला काय म्हणायचं, हायमस आणि बाकड्या विषय सोडून द्या. बोदवडचा जल उपसा सिंचनाचं काय झालं? किती वर्षापासून पेंडिंग पडला. आजही बोदवडला पाणी मिळत नाही. मुक्ताईनगरला किती दिवसांपासून पाणी मिळते मला आयडिया नाही त्याची. भुसावळला, बाकी शहरांना किती दिवसांपासून पाणी मिळते. पाडळचं धरण पेंडिंग पडलेलं आहे. शुगर फॅक्टरी आमच्या फैजपूरची बंद पाडली. कितीतरी प्रश्न आहे. त्याच्यासाठी मी काय म्हणेल की त्याच्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधींनी काय प्रयत्न केले, त्यांची जबाबदारी काय. प्रश्न आहे की मला म्हणायचं की लोकप्रतिनिधीची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, जबाबदारी काय आहे तेच आपल्याला समजायला पाहिजे. आणि वरतून 4 लोक त्यांना विचारतात की बा काय काम केलं सांगा. ते सांगतात विरोधक त्यांना आमच्याकडे दारू पिऊन पाठवतात. अहो जो माणूस सुपारी खात नाही हो. कशाला लोक जनरली विचारतात. आणि आम्हाला तर माहीत पण नसतं. मी तर कधी बघत पण नाही की बा कुठली क्लिप आली, कुठलं काय आलं आहे. खूप काही प्रश्न आहे. केळी पीक विम्याचा प्रश्न खूप मोठा गहन आहे. केळी पीक विम्याचा प्रश्न खूप गहन आहे. सर्व शेतकरी आपल्या ह्या एरियात येत आहे. मी सांगेल तुम्हाला की पीक विम्यावर सुद्धा आपण सोल्युशन काढूया, पर्याय काढूया की प्रत्येक वर्षात 12 महिन्याचा पीक विमा असायला पाहिजे. मधले 2 महिने ज्या महिन्यात आपल्याला आपत्ती येते आणि आपल्याला त्यासाठी फिरावं लागते तसं नाही आहे. ज्या दिवशी क्रॉप लावलं तिथून त्याच्या वर्षाचा विमा निघाला पाहिजे.
याचे पर्याय आपण काढूया. येणाऱ्या काळात मी तुम्हाला एकच आश्वस्त करेल, खूप काही टाईम झालेला आहे. येणाऱ्या काळात आपण आरोग्य, शिक्षण, डेव्हलपमेंट्स, प्रोजेक्ट, शेतशिवाराचे रस्ते, हे सर्व खूप काही प्रश्न समोर आहेत. ते सर्व आपण त्याला करण्याचा प्रयत्न करू. आपल्याला आश्वस्त करेल मी की आपलं मतदान वाया जाणार नाही, आपलं मत वाया जाणार नाही, आपला विश्वास तोडणार नाही. येणाऱ्या काळात आपण एकच विनंती करतो की आपल्याला करायचं आहे. मी हा अहंकार मला माझ्या आणायचा नाही, आपल्याला करायचं आहे. आपली साथ माझ्यासोबत आहे, मला कल्पना आहे, कारण की आपला विश्वास माझ्यावरती आहे आणि तो विश्वास माझी प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीला मी कधी कमी होऊ देणार, तिला वाढवाल. त्यामुळे आपल्याला आश्वस्त करतो आणि आपण येणाऱ्या 13 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस याच्या चिन्हावर 3 नंबरचा अनुक्रमांक 3 यावरती बटन दाबून आपण आपल्याला स्वतःला जास्तीत जास्त मताने विजयी करायचं आहे. एकदा बोलायचं, विजयी होणार. सर्व हातवरती करा. पवार साहेबांना, पवार साहेब एवढ्या 83 वर्षी रणरणत्या उन्हात दिवसातून 3-3 सभा घेत आहेत. त्यांना त्यांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्यासाठी आपल्याला एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहे वरती हात करून. आपल्याला आश्वस्त करतो, आपल्या विश्वासाला तडा देणार नाही. आपल्या अपेक्षा सर्व काही पूर्ण करण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न करेल. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.